आज आपण 12वी इतिहासाचं 8वं प्रकरण जागतिक महायुद्ध आणि भारत याविषयी अभ्यास करणार आहेत. या धड्यामध्ये आपण काय काय पाहणार आहेत हे अगोदर तुम्हाला कल्पना देतो. पहिलं महायुद्ध सुरू होण्याची परिस्थिती काय होती, त्याची कारणं काय होती, पहिलं महायुद्ध कसं घडलं, दुसरं महायुद्ध त्याची परिस्थिती कशी होती, काय कारणं होती, त्यानंतरच्या भागामध्ये महायुद्धाचं आणि भारताचा संबंध काय होता, पहिल्या महायुद्ध आणि भारत यांचा संबंध कसा आला, दुसरं महायुद्ध आणि भारत याचा संबंध कसा आला आणि त्याचे परिणाम कसे झाले, या महायुद्धाचे भारतावरचे परिणाम कशा पद्धतीनं झाले, या सगळ्याचा आढावा आपल्याला ह्या पिरियडमध्ये घ्यायचा आहे. सुरुवातीला पहिलं महायुद्ध सुरू झालं 1914 ते 1918च्या या काळामध्ये. हे महायुद्ध सर्व व्यापक होतं. अनेक राष्ट्रांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं. मुळात हे महायुद्ध झालंच होतं ते युरोपातल्या लोकांना स्वतःचं साम्राज्य वाढवायचं होतं. साम्राज्याच्या हव्यासापायी युरोपीय राष्ट्रांमध्ये स्पर्धा लागली आणि त्या स्पर्धेचं रूपांतर महायुद्धामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. त्या काळामध्ये औद्योगिक क्रांती झाली होती, नवीन नवीन शोध लागले होते, उत्पादनाचा वेग वाढला होता, उत्पादनाचं तंत्र बदललं होतं. उत्पादनामध्ये माणसाच्या जागी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता. यंत्राचा वापर झाल्यामुळं त्याला कच्चा मालही मोठा लागतो. त्यामुळं कच्चा माल गॅरंटीनं मिळणारा आणि या औद्योगिक क्रांतीमुळं उत्पादनाचा वेग वाढला, कच्च्या मालाची गरज पडायला लागली आणि मग ते मिळवण्यासाठी कच्चा माल व्यवस्थित मिळावा यासाठी त्यांना अशा प्रदेशावरती ताबा मिळवायचा होता की जिथून कच्चा माल आपल्याला सहज उपलब्ध होईल आणि तयार झालेला पक्का माल विकता येईल अशा बाजारपेठा त्यांना मिळवायच्या होत्या. आणि यासाठी त्यांना वेगवेगळी साम्राज्य, नवनवीन प्रदेश काबीज करण्याची गरज भासायला लागली आणि याच्यामुळंच ह्या युद्धाचा प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आता वेगवेगळ्या प्रदेशावरती स्वतःचं हुकूमत तयार करायची, स्वतःचा कब्जा मिळवायचा म्हणल्यानंतर अनेक ठिकाणी युद्ध होणार. युद्धासाठी सैन्यबळ लागतं, शस्त्रास्त्र लागतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशी स्पर्धा लागली. जास्तीत जास्त प्रदेश काबीज करणं, तिथल्या लोकांवर अन्याय अत्याचार करणं, स्वतःचं संख्याबळ, शस्त्रबळ वाढवत राहणं, ही सगळी स्पर्धा युरोपियन राष्ट्रामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसून येते. वेगवेगळे युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका खंडामध्ये, आशिया खंडामध्ये, अमेरिका खंडामध्ये, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये स्वतःचं साम्राज्य कसं निर्माण केलं होतं हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. आणि या युरोपियन राष्ट्रांमध्ये वेगवेगळे राष्ट्र स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी स्वतःचं सैन्यबळ वाढवत होते, नाविकदळ वाढवत होते, शस्त्रास्त्र बनवत होते आणि अशा पद्धतीनं युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. अनेक गुप्त करार झाले होते. याने जर माझ्यावर आक्रमण केलं तर तू आम्हाला मदत कर, त्याने जर आक्रमण केलं तर तू आम्हाला मदत कर, याने जर आक्रमण केलं तर आपण शांत राहायचं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुप्त करारही या काळामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्याचा परिणाम एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती असं आपल्याला लक्षात येतं. ह्या पहिल्या महायुद्धाचं तात्कालिक कारण ठरलं ते म्हणजे ऑस्ट्रियन राजा, त्याचं नाव आहे आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड. आर्चड्यूक फर्डिनांड आणि त्याची पत्नी हे सर्बियामध्ये गेलेले असताना सर्बियामधल्या एका माथेफिरूनं त्यांचा खून केला. या खून प्रकरणामध्ये सर्बियाचा हात होता अशी खात्री ऑस्ट्रेलियाची झाली आणि ऑस्ट्रियानं सर्बियाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. सर्बियाच्या मदतीला रशिया आला. या दोन लढाऊ राष्ट्रांनी आपापसामध्ये या दोन बड्या युरोपियन राष्ट्रांची बाजू युरोपातल्या इतर राष्ट्रांनी घ्यायला सुरुवात केली. याच्यामध्ये सगळ्यांचा स्वार्थ होता.
कोणत्या बाजूनं आपण गेलं म्हणजे आपल्याला जास्त फायदा होईल याचं प्रत्येकाची स्ट्रॅटजी ठरलेली होती. आणि त्यामुळं असं झालं की ऑस्ट्रिया हंगेरी यांनी सर्बियाच्या विरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली. जर्मनीनं ऑस्ट्रियाची बाजू घेतली. त्या ठिकाणी बेल्जियम नावाचा देश होता. बेल्जियम हा तटस्थ देश होता, पण जर्मनीनं बेल्जियमवरती हल्ला केला आणि तो देश आपल्या वर्चस्वाखाली आणला. इंग्लंडनं बेल्जियमला पाठिंबा दिला आणि मग इंग्लंडनं जर्मनीच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि असे 2 गट तयार झाले. जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया यांचा एक गट आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंड, फ्रान्स, रशिया असे दुसरे गट, असे दोस्त गटांचा एक गट त्या ठिकाणी तयार झाला. त्याच्यामध्ये पुढे इटली हा सुद्धा सामील झाला. पुढे अमेरिकासुद्धा सामील झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ह्या 2 राष्ट्रांच्या युद्धामध्ये अनेकांचे इंटरेस्ट गुंतलेले असल्यामुळं या ठिकाणी महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक राष्ट्र ह्या युद्धामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. ह्या 2 गटामधलं युद्ध अतिशय घणघोर झालं. दोघांचंही प्रचंड नुकसान झालं. कधी यांची बाजू सरशी होती, कधी यांची बाजू सरशी होती. परंतु अमेरिकेच्या या महायुद्धामध्ये सहभागी होण्यामुळं दोस्त राष्ट्रांचं पारडं जड झालं आणि हळूहळू दोस्त राष्ट्रांचा विजयाकडे कमांड झुकल्या गेलेली आपल्याला दिसून येते. 1916ला जेटलँड इथं जर्मन आणि इंग्लंड यांच्यामध्ये एक नाविक युद्ध झालं आणि या युद्धामध्ये जर्मन आरमाराचा पूर्ण पराजय केला आणि 1918ला व्हर्सायचा तह झाला आणि हे पहिलं महायुद्ध संपलं. पहिल्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्र विजयी झाले. जर्मन, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान ही राष्ट्र हारली. हारलेल्या राष्ट्रांवरती करार लादला. व्हर्सायचा तह झाला आणि व्हर्सायचा तह एवढा भयंकर आणि एवढे जाचकाटे त्याच्यामध्ये होत्या की आपण असं म्हणतो की पहिल्या महायुद्धामध्येच दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेलेली आहेत असं आपल्याला दिसून येतं. पण व्हर्सायचा तह झाला आणि हे युद्ध संपलं. पहिलं महायुद्ध संपलं. पहिल्या महायुद्धामध्ये प्रचंड जीवितहानी झालेली आहे, प्रचंड वित्तहानी झालेली आहे. एका गटाचा विजय झाला, परंतु अनेक राष्ट्रांची अपरिमित हानी झालेली आपल्याला दिसून येते. यापुढे अशा प्रकारचे युद्ध होऊ नयेत, या प्रकारचा असा संघर्ष होऊ नये. राष्ट्रांमधली जी समस्या आहेत ते शांततेच्या मार्गाने सोडल्या जावेत. युद्धाच्या रूपाने, संहारक युद्धाच्या रूपाने याला अशा पद्धतीनं परिणाम होऊ नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन आणि इंग्लंडचे पंतप्रधान ह्या सगळ्यांनी मिळून सामोपचाराने एखादी संघटना असावी, एखादी अशी एक संस्था असावी की जेणेकरून राष्ट्रामधले वाद, कलह हे सामोपचाराने मिटावेत, जगामध्ये शांतता राहावी या हेतूनं एक संघटना स्थापन करण्यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यातूनच राष्ट्रसंघाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येतं. राष्ट्रसंघ निर्माणच झालं होतं शांतता आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून, सुरक्षित जग तयार व्हावं म्हणून. पण या राष्ट्रसंघामध्ये खुद्द अमेरिकेनं सदस्यत्व घेतलं नाही आणि जे पराभूत राष्ट्र आहेत, जर्मन, ऑस्ट्रेलिया यासारख्या राष्ट्रांना सभासदत्व देण्यात आलं नाही. अशा पद्धतीची ही राष्ट्रसंघ नावाची संकल्पना या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. पहिलं महायुद्ध संपलं, राष्ट्रसंघ निर्माण झाला. राष्ट्रसंघ निर्माण होण्यामागे हे जे ते राष्ट्र होती, इंग्लंड, अमेरिकेसारखी राष्ट्र होती, पण राष्ट्रसंघांकडे स्वतःचं सैन्य नव्हतं, स्वतःची अशी व्यवस्था नव्हती. ज्या कारणासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला होता, जगात शांतता निर्माण व्हावी, सामोपचाराने प्रश्न मिटावेत, हा हेतू काही साध्य झाला नाही. कारण 1939 ते 1945 या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं आणि दुसरं महायुद्ध हे पहिल्या महायुद्धापेक्षाही जास्त व्यापक होतं, जास्त संहारक होतं. पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त तंत्रज्ञानी विकसित असलेले शस्त्रास्त्र वापरलेले आपल्याला दिसून येतात. ते याच्याहीपेक्षा जास्त संहारक आणि भयंकर असलेलं आपल्याला दिसून येतं. ते दुसरं महायुद्ध कसं झालं आणि त्याविषयीची माहिती आता आपण पाहणार आहोत.
दुसऱ्या महायुद्ध झालं ही वस्तुस्थिती आहे. दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून जे प्रयत्न झाले होते ते अपुरे होते. व्हर्सायच्या तहामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे की इतक्या जाचकाठी आणि इतक्या कठोर अटी हारलेल्या पक्षावरती टाकल्या होत्या की त्याच्यामुळं हारलेलं राष्ट्र बंडखोरी करण्यामध्ये पुढाकार त्यांनी घेतला आणि त्या ठिकाणी हिटलर नावाचा नाझी पक्षाचा प्रमुख असलेला जर्मन सत्ताधीश हुकुमशहा त्या ठिकाणी निर्माण झाला. पहिल्या महायुद्धातल्या व्हर्सायच्या तहातल्या अटी एवढ्या किचकट होत्या, एवढ्या त्रासदायक होत्या, त्याच्यातूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेलेली आपल्याला दिसून येतात. या व्हर्सायच्या तहाच्या अटी अपमानजनक अटी ज्या लादलेल्या होत्या त्या झुगारून देऊन आपण पुन्हा एकदा बलशाली जर्मनी तयार करू अशा पद्धतीचं आव्हान हिटलरने स्वीकारलं. पुन्हा एकदा जर्मन उभं करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात झाली. लष्कराची तयारी करायला सुरुवात केली. लष्कर प्रबळ बनवलं. सैन्यबळ, आरमार, वायुदळ याच्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. ते सर्व पुन्हा एकदा बलिष्ठ होण्यासाठी तयार झाले. एकीकडे जर्मन स्ट्रॉंग होत असताना ह्या जेते राष्ट्रांमध्ये सुद्धा एक प्रकारची स्पर्धा होती. त्यामध्ये सोव्हिएत रशिया होतं साम्यवादी राष्ट्र आणि हे बाकीचे जे राष्ट्र होते ते होते लोकशाहीवादी राष्ट्र. सोव्हिएत रशिया स्ट्रॉंग होत आहे, सोव्हिएत रशिया बलिष्ठ होत आहे आणि मग इकडे जर्मनी बलिष्ठ होत आहे. सोव्हिएत रशिया आणि जर्मनीमध्ये एक प्रकारचं विरोधाचं वातावरण होतं. त्याकडे इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली, कारण त्यांना रशियाचं वर्चस्व नको होतं. रशिया जर फार मोठा झाला तर तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. या उद्देशानं जर्मनी मोठा होत असताना जर्मनीकडे दुर्लक्ष केलं, कारण रशिया आणि जर्मनी एकमेकांचे शत्रू होते. त्यामुळं रशिया बलिष्ठ होत असताना जर्मन जर त्याच्या परस्पर आक्रमण करत असेल आणि जर्मनीकडून रशियाचा काटा जर मिळत असेल तर तो या इंग्लंड फ्रान्सवाल्यांना पाहिजेच होता. त्यामुळं जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड फ्रान्सवाल्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि मग हिटलरनं 1938ला जुगोस्लाव्हियाकडून बहुसंख्य जर्मन वस्ती असलेला सुडेटन प्रांत आपल्या साम्राज्यामध्ये मिळवला. आता हिटलर स्ट्रॉंग झाला होता, त्यांचं आरमार स्ट्रॉंग होतं, त्यांचं लष्कर स्ट्रॉंग होतं आणि मग हिटलरने एक एक प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. हिटलरनं पोलंड घेतलं. वास्तविक पाहता पोलंड हे एक राष्ट्र असं होतं की ते तटस्थ होतं, त्यांना कोणाशी देणं घेणं नव्हतं. पण पोलंड आपल्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, पोलंड आपल्याला मिळालं पाहिजे यानं हिटलरनं पोलंडवरती आक्रमण केलं आणि पोलंड आपल्या साम्राज्यामध्ये घेऊन टाकलं. त्यामुळं इंग्लंडनं जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं. जर्मनीचा विकास, जर्मनीची साम्राज्याची हाव एवढी मोठ्या प्रमाणात तयार झाली आणि त्यांनी तशी तयारी करून आपल्या वरती झालेल्या अन्याय अत्याचाराचा बदला घेण्यासाठी म्हणून हिटलर अतिशय आक्रमकपणे युरोपियन राष्ट्रांवरती आक्रमण करत होता. युरोपचे तुकडे करत होता, युरोपचे लचके तोडत होता. सुरुवातीला हिटलरनं पोलंडवर आक्रमण केलं. पोलंड आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्या बाजूला असलेला डेन्मार्क त्याला शरण आलं. नॉर्वेनं जर्मनीसमोर शरणागती पत्करली, म्हणजे ते त्यांच्यात सामील झाले. अतिशय थोड्याशा काळामध्ये अनेक युरोपियन राष्ट्र जर्मनीच्या घशामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. हॉलंड आलं, बेल्जियम आलं. जर्मनीच्या फौजांनी फ्रान्सकडे रोख करायला सुरुवात केली. फ्रान्सच्या दिशेनं घोडदौड सुरू झाली. पॅरिसलावरती त्यांनी आक्रमण केलं. पॅरिस फोडून फ्रान्समध्ये त्यांनी प्रवेश केला आणि फ्रान्स जिंकून घेतलं. ही फार मोठी घडामोड होती
जर्मनीच्या सारख्या राष्ट्राने फ्रान्ससारख्या राष्ट्राला हरवणं ही गोष्ट साधी सोपी नव्हती. कारण जर्मनीकडे आता प्रचंड लष्कर होतं, प्रचंड सामर्थ्य होतं आणि त्याच्या जोरावरती युरोपातले वेगवेगळे प्रदेश हे जर्मनी पादाक्रांत करत असलेलं आपल्याला दिसून येतं. 1940ला जर्मनीनं इंग्लंडवर हल्ला केला. जर्मनीनं डंकर्क या ठिकाणी ब्रिटिश फौजावरती हल्ला केला. डंकर्कला इंग्लंडचं मोठं सैन्य होतं. या दोस्त राष्ट्रांची इंग्लंड फ्रान्सची पिछेहाट होत होती. इंग्लंडनं आपलं सैन्य तिथून डंकर्कहून मागे बोलवलं. 1940च्या मे महिन्यामध्ये डंकर्कहून 2.5 लाख सैन्य वापस फिरवणं, माघारी फिरवणं हे इंग्लंडनं या काळामध्ये केलं. ही इतिहासातली फार मोठी घटना आहे. अशी लष्करी हालचाल या काळात झालेली आपल्याला दिसून येते. अशा अनेक घडामोडी या काळामध्ये घडत होत्या. इंग्लंडमध्ये सत्ता बदल झाला. चेंबरलेन गेले आणि चर्चिल त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून आले. ही सुद्धा घडामोडी या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. अशा पद्धतीनं युरोपमध्ये घटनाक्रम घडत होता. हिटलरची आणखीन एक घडामोड म्हणजे 1939ला हिटलरनं स्टॅलिनबरोबर एक करार केला होता, अनाक्रमणाचा करार. अनाक्रमणाचा करार म्हणजे तुम्ही आमच्यावर हल्ला करायचा नाही, आम्ही तुमच्यावर हल्ला करत नाही. पण जर्मनीचं अस्तित्व आता खूप मोठं झालेलं होतं. त्याला आणखीन साम्राज्य पाहिजे होतं. त्यामुळं त्यांनी हा केलेला करार मोडून टाकला आणि रशियावरतीच आक्रमण करायला सुरुवात केली. रशियाच्या प्रदेशावरती त्यांनी आक्रमण करत करत स्टॅलिनग्राडच्या दिशेनं मुसंडी मारायला सुरुवात केली. रशियन फौजा सुरुवातीला हरायला लागल्या, त्या मागे मागे सरकायला लागल्या आणि मोठा प्रतिकार करत त्यांनी जर्मन सैन्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. नोव्हेंबर 1943ला स्टॅलिनग्राड इथं 3 लाख जर्मन सैन्य सोव्हिएत रशियाच्या कोंडीमध्ये सापडलं. यावेळेस रशियाचा मार्शल होता जॉर्जी झुकॉवच्या. याच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत रशियाच्या सैन्यानं जर्मनच्या सैन्याचा पराजय केला. अशा रीतीनं जर्मनीचा पराजय या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतं. एकीकडे जर्मनी, जापान आणि इटली हे प्रदेश काबीज करत करत सुरुवातीच्या काळामध्ये आगेकूच करत होते. परंतु एका विशिष्ट वेळेनंतर ह्यांचाही पराजय व्हायला लागला. इटलीचंही खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली. तोही भाग आपण पुढे पाहणार आहोत. ह्या रशियाने केलेल्या आक्रमणामुळं जर्मनचं जी पिछेहाट झाली ती एवढी पिछेहाट झाली आपल्याला लक्षात येतं की नंतरच्या काळामध्ये हिटलरनं आत्महत्या केलेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीला जर्मनीचा जोर आणि त्यांचं मिळत असलेलं यश हे सगळीकडे त्यांची प्रगती होत होती. परंतु नंतरच्या काळामध्ये जर्मनीचा पराभव व्हायला लागला आणि जर्मनीचं खच्चीकरण व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं. जर्मनीचं जे मित्रराष्ट्र होतं जापान आणि इटली ह्यांचीही पिछेहाट व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. जसं आपण जर्मनीचा मार्गक्रम पाहिला त्याप्रमाणात थोडंसं जापानविषयीची सुद्धा माहिती आपण घेऊयात. जापान हे जर्मनीचं मित्रराष्ट्र. त्यांनी जर्मनीच्या बाजूने युद्धामध्ये उडी घेतली आणि 1941ला जपाननं पर्ल हार्बरवरती बॉम्ब हल्ला केला. पर्ल हार्बर हे होतं अमेरिकेचं नाविकतळ. अमेरिकन नागरिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. जपानकडून झालेल्या अचानक युद्धामुळं अमेरिका जी इतकी वेळ तटस्थ राहिलेली होती ती अमेरिका या रूपानं दोस्त राष्ट्रांकडून महायुद्धामध्ये सहभागी झालेली दिसते. अमेरिका दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झाल्यामुळं युद्धाचं पारडं बदललं. हे सुद्धा ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. अशा रीतीनं या युद्धाचं स्वरूप किती व्यापक व्हायला लागलं हे आपल्याला हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येतं. जापानच्या आक्रमक धोरणामध्ये जापानने अनेक प्रदेश काबीज केले. त्यामध्ये फिलिपाईन्स होतं, म्यानमार होतं, मलाया होतं, सिंगापूर होतं. आग्नेय आशियाई प्रदेशामधल्या प्रदेशावरती
जपाननं स्वतःचं वर्चस्व तयार केलं होतं. आपल्या आसाम, आराकान, इम्फालच्या भागापर्यंत जपानींनी धडक मारलेली आपल्याला दिसून येतं. त्यावेळेस भारतावरती इंग्लंडचं राज्य होतं, त्यामुळं इंग्लंडनं जपानचा प्रतिकार करायला सुरुवात केली. अशा रीतीनं हे युद्ध अशा स्तरावरती चालू होतं. अमेरिकेनं युद्धात उडी घेतल्यानंतर जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत घेतलं. जपान शरण येत नाही, जपानवरती काहीतरी मोठी कारवाई करावी लागते हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेनं जपानवरती, हिरोशिमावरती आणि नागासाकीवरती बॉम्ब टाकला, अणुबॉम्ब टाकला आणि ते शहर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. शेवटी जपान्यांनी या संहारक असल्या अणुबॉम्ब पडल्यामुळं जपान्यांनी युद्धातून माघार घेतली आणि 15 ऑगस्ट 1945ला जपान ह्या शरण आला आणि दुसरं महायुद्ध संपलं. अशा पद्धतीनं पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे झालेलं आहे. ही दोन्ही महायुद्ध अतिशय संहारक होती. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्ध जास्त संहारक होतं. अणुबॉम्बचा वापर पहिल्यांदा या युद्धामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. शस्त्रास्त्राची प्रगती दोन्हीकडे प्रचंड प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं. या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे भारतावरती काय परिणाम झाले हाही भाग आपल्याला पाहायचा आहे. कारण त्या काळामध्ये आपलंही स्वातंत्र्याचा लढा चालू होता. आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. एकीकडे आम्ही साम्राज्यवाद्यांना विरोध करण्यासाठी महायुद्ध करत आहोत असं म्हणत होते आणि ब्रिटिशांचं साम्राज्य भारतावरती असलेलं आपल्याला दिसून येतं. याही गोष्टीचा आपल्याला पुढे आढावा घ्यायचा आहे. ह्या महायुद्धामुळं भारतावरती कसे परिणाम झाले, भारतातला उद्योग, भारतातली शेती, भारतातले वेगवेगळे स्वातंत्र्यासाठी चालत असलेले लढे ह्याच्यावरती कसा परिणाम झाला आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कसा याचा उपयोग करून घेण्यात आला हाही भाग आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायचा आहे. तो भाग आपण पुढच्या पिरियडला पाहूयात.